हॅलो फ्रेंड्स, वेलकम यू ऑल. आणि आपण स्टडी करतोय इस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग. ओके, तर बघा आतापर्यंत बरेचसे आपण व्हिडिओज बघितले किंवा क्वेश्चन आन्सरिंग सेशन पण झालंय. लास्टला पण एक क्वेश्चन आन्सरिंग सेशन झालंय बार बेंडिंग शेड्यूलवर. आणि त्यामध्ये जेवढे काही क्वेश्चन्स होते ना ते सगळे विचारलेले क्वेश्चन्स आहेत. म्हणजे काय की नंबर ऑफ एक्झाम जेवढ्या झाल्यात बऱ्यापैकी त्या एक्झाममधले मी क्वेश्चन काढलेत आणि ते तुमच्या समोर ठेवलेले होते. ओके, आणि जर का काही क्वेश्चन्स असतीलच तर तुम्ही मला ते कमेंट करू शकतात किंवा मेसेज करू शकतात किंवा त्याचं एक्सप्लेनेशन हवं असेल तर ते सुद्धा सांगू शकता की ज्यावरनं आपण सॉल्व्ह करूया. ओके, आणि पुढे पण लास्टला ज्यावेळेला आपला पूर्ण इस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग हा टॉपिक संपेल त्यावेळेला मी काय करणार आहे की पूर्ण इस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग वरचे लास्ट 10 इयरचे सगळे क्वेश्चन काढतोय. ओके, आणि सगळे क्वेश्चन काढून ते आपण एकदा काय करू, एका पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये स्टडी करू आणि त्याचे आन्सर बघूया. ओके, कारण मी पहिल्या लेक्चरपासून सांगत आलो होतो की माणसाला मोटिवेशन कधी मिळतं, आपल्या स्टडीज विषयी बोलतो तर ज्या वेळेला तुम्ही मला क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात किंवा तुम्हाला आन्सर माहित आहेत किंवा तुम्हाला आन्सर माहित पडत आहे त्यावेळेला काय होतं की मोस्ट ऑफ दी आपल्याला काय होतं की मोटिवेट होतो. आणि काय होतंय की जवळपास तुम्ही स्टडी फॉर्मॅट कसा आहे तुमचा, कारण की प्रत्येकाचा स्टडी फॉर्मॅट हा वेगवेगळा असतो, बरोबर आहे ना. तर माझा स्टडी फॉर्मॅट हा फार वेगळा आहे. ओके, तर माझ्या स्टडी फॉर्मॅटमध्ये मी ज्या वेळेला एखादा क्वेश्चन सॉल्व्ह करतो किंवा एखादा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करतो त्यावेळेला एक अनालिसिस सगळेच लोक करतात की आउट ऑफ टोटल हाऊ मेनी आन्सर्स आर करेक्ट और हाऊ मेनी क्वेश्चन्स आर करेक्ट. बरोबर आहे, हा आपला एक अनालिसिस असतो. आता या अनालिसिसवरनं काय समजतं की किती करेक्ट आहे आणि किती इनकरेक्ट आहे. यानंतर काय होतं की करेक्ट आले, जर का सपोज करेक्ट आले तर फार चांगलं, माणूस तिथेच ना मोटिवेट होतो की नाही नाही चलो अपने को आ रहा है, आगे बढ़ना है, सही आहे. पण ज्या वेळेला काय होतं की कुठेतरी कमी जास्त होतंय किंवा काही होतंय त्या तिथे का होतं, माणूस डिमोटिवेट होतो. आणि डिमोटिवेट झाल्यावर ना मग त्या सब्जेक्ट मधला इंटरेस्ट म्हणा किंवा त्या स्टडीमधला इंटरेस्ट म्हणा किंवा मग त्या टोटल एन्व्हायरमेंटचा इंटरेस्ट म्हणा त्या एक्झाम विषयी हा थोडा 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 कमी व्हायला लागतो. बट डोंट वरी, असं काही होऊ देऊ नका तुम्ही तुमच्या बाबतीत. कारण कसं आहे शेवटी काही जरी झालं तरी ऑप्शन आपल्याकडे ऑप्शन नाही आहे, बरोबर आहे ना. बऱ्यापैकी आपले ऑप्शन सगळीकडे बंद झाले आहेत. आता जेवढे काही दरवाजे उघडे आहेत ते त्यातनं आपल्याला निघून जायचं आहे, थांबायचं नाही आहे आता. ओके, त्यामुळे काय की जर का तुमचं असं काही होत असेल, कमी आन्सर येत आहेत, कमी आन्सर येत आहेत, कमी क्वेश्चन तुमचे करेक्ट होत आहेत, जस्ट डोंट बी गेट डिमोटिवेट युअर सेल्फ. ओके, असं काही डिमोटिवेट होऊ नका किंवा डोंट बॉदर अबाउट इट, टेन्शन घेऊ नका, जस्ट चिल करा आणि बघा आपलं चुकतंय कुठे काय. कदाचित तुमचं स्टडी फॉर्मॅट चुकीचं असेल, कदाचित तुमचं काहीतरी सुटून जात असेल, काहीतरी तुम्ही गोष्टी व्यवस्थित करत नसेल, नोट्स व्यवस्थित प्रिपेअर करत नसाल, तुमच्या ज्या काही गोष्टी हायलाईट करायला पाहिजे ते हायलाईट करत नाहीये तुम्ही, काहीतरी कुठेतरी काही ना काही होत आहे, बरोबर आहे. तर या गोष्टीला व्यवस्थित बघा, ठीक आहे ना. आणि पुन्हा आपण काय करणार आहोत की क्वेश्चन आन्सर सेशन जे आहे हे पूर्ण एकदा बिल्टअप करूया, ठीक आहे ना. ॲट द एंड ऑफ दिस सब्जेक्ट वी विल बिल्ट अप द टोटल पेपर रिगार्डिंग द इस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग. ओके, तर चला मग चालू करतोय आपण स्पेसिफिकेशन. ऍक्च्युली काय आहे की प्रत्येक गोष्टीला आपल्याला एखादं स्पेसिफिकेशन हवं असतं. लक्षात घ्या, कोणत्याही वेळेला आपण प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला स्पेसिफिकेशन, इव्हन तो साधं शर्ट घ्यायचा जरी का विचार केला तरी आपण एका स्पेसिफिकेशन डोक्यात घेऊनच आपण शर्ट घ्यायचा विचार करतो, बरोबर आहे. मग स्पेसिफिकेशन शर्टसाठी काय शकतात, तर पहिलं तर राहील माझी इकॉनॉमी, बरोबर आहे ना. माझं बजेट कितीचं आहे, शर्ट घ्यायचं म्हटल्यावर माझं बजेट कितीचं आहे, 1000, 2000, 1500, 2500, व्हॉट यू रेट मे बी, और 500. ओके, हे झालं माझं बजेट. त्यानंतर माझ्या डोक्यात कलर, नंबर ऑफ कलर्स आहेत, त्यापैकी कलर, मग त्यामधला शेड कोणता पाहिजे, मग मला ते कॅज्युअल पाहिजे, फॉर्मल पाहिजे, मग त्यामध्ये मी कसं कसायला पाहिजे, मला स्टँड कॉलरचं पाहिजे, विदाऊट स्टँड कॉलरचं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करतो, प्रत्येक वेळेला एक स्पेसिफाय करतो. सेम स्पेसिफिकेशन आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आपल्या इस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग मध्ये स्टडी करायचं आहे, बरोबर आहे. सो माझं सांगायचं वेळ काय आहे किंवा मला काय सांगायचं आहे, स्पेसिफिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट or the specification is the very important documents for the construction or execution of any kind of project. Yes or no? The specification is very important document for the execution of any kind of the project. Any kind of the project. Got it? Okay. Now let's see. Because
स्पेसिफिकेशन स्पेसिफाईज द क्वांटिटी ऑफ मटेरियल, क्वालिटी ऑफ मटेरियल. येस ऑर नो? सो काय होतं की ज्या वेळेला आपण एखादं वर्क एक्झिक्यूट करतो, एखादा प्रोजेक्ट एक्झिक्यूट करतो, त्यावेळेला काय होतं की कंडिशन मध्ये काय होतं की आपण मटेरियल कोणतं यूज करतो, त्याची क्वांटिटी कशी आहे, त्याची क्वालिटी कशी आहे, त्यावर आपलं वर्क डिपेंड करतं. येस ऑर नो? तर या सगळ्या गोष्टीनं आपण स्पेसिफिकेशन मध्ये काय करायला पाहिजे, अलोकेट करायला पाहिजे. सो फर्स्ट थिंग मला काय लिहायचंय एकदम व्यवस्थित आणि बघा मी काय लिहितो. फर्स्ट थिंग very important documents. Okay, so specification is very important document. स्पेसिफिकेशन काय एक इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे कशासाठी, फॉर द एक्झिक्युशन ऑफ वर्क, फॉर द एक्झिक्युशन ऑफ वर्क. ओके, फॉर द एक्झिक्युशन ऑफ वर्क. सेकंड हा झाला सपोज फर्स्ट पॉइंट. ओके, सेकंड पॉइंट काय आहे, बिकॉज why we should go through the specification, because it specification specify the quantity and quality ऑफ मटेरियल. काय करतो की स्पेसिफिकेशन काय करतो, क्वांटिटी आणि क्वालिटी काय आहे आपल्या मटेरियलची ती काय करतो, एक्सप्लेन करतो किंवा स्पेसिफाय करतो. त्यानंतर ओके, स्पेसिफिकेशन शुड बी व्हेरी क्लिअर. लक्षात ठेवा, भरपूरदा लोक काय बोलतात, कोड्यात लिहितात. फॉर एन एक्झाम्पल आपले आय एस कोड, मोस्ट ऑफ दी आय एस कोड आपले कोडच आहे एक, बरोबर आहे की नाही. काय कोणतीच गोष्ट त्यांनी क्लिअर केली नाहीये, कोणतीच गोष्ट त्यांनी क्लिअर करून सांगितली नाही, एक फिरून विरून आपल्याला समजून सांगितलंय त्यांनी, बरोबर आहे. सो दॅट की असंच जर का तुम्ही स्वतः ॲज अन इंजिनियर एखाद्या पार्टीला तुम्ही असं स्पेसिफाय करून देत असाल इन द फॉर्म ऑफ कोड जर का तुम्ही देत असाल, तर असं स्पेसिफिकेशन कधीच कुठे कामात येत नाही. बघा, स्पेसिफिकेशन कसं असायला पाहिजे, इट शुड बी क्लीन अँड क्लिअर. कारण वाचणाऱ्यांना आणि लिहिणाऱ्याला ते लगेच समजायला यायला पाहिजे. कारण कसं आहे की लिहिणारा जरी आपल्या सिव्हिल फील्डचा असला तरी वाचणारा हा सिव्हिल फील्डचाच असेल याची गॅरंटी नाहीये. म्हणून काय, द स्पेसिफिकेशन बघा, should be clear and does not contain any confusion. अजून एक सांगायचं झालं तर फोर्थ नंबर, इन स्पेसिफिकेशन वर्ड specification किंवा while preparing the specification word used should be or shall be. ओके, should be किंवा shall be हेच वर्ड काय करायचे, मोस्टली आपण काय करतो स्पेसिफिकेशन मध्ये यूज करतोय. तुम्ही म्हणाल की सर हे तुम्ही पॉइंट वाईज का बरं लिहून देताय असं. कारण काय की यावर जर का तुम्ही MES 13चा जर का पेपर बघितला तर MES 13 मध्ये एक क्वेश्चन काय विचारला गेला यामध्ये की इनकरेक्ट आणि करेक्ट स्टेटमेंट यावर काढायला सांगितलं त्यांनी. ओके, मग त्यामध्ये काय केलंय, स्पेसिफिकेशन कसं असायला पाहिजे, काय असायला पाहिजे, तर यावर त्यांनी काय केलंय, करेक्ट आणि इनकरेक्ट स्टेटमेंट त्यांनी विचारलं होतं. सो त्या कंडिशनसाठी आपल्याला काय की एक प्रत्येक गोष्ट माहिती असायला पाहिजे, म्हणून मी एखादं सगळं लिहून देतोय. ओके, सो नेक्स्ट, then specification depends. हे स्पेसिफिकेशन डिपेंड्स कसं करतं, कोणावर डिपेंड करतं. फर्स्ट इज नथिंग बट द नेचर ऑफ वर्क, बरोबर आहे.
वर्कचं नेचर कसं आहे त्यावर डिपेंड करतं स्पेसिफिकेशन, की त्याचं काम कसं राहील, नेचर कसं राहील. त्यानंतर सेकंड इज नथिंग बट द पर्पज ऑफ वर्क. बरोबर आहे ना, पर्पज ऑफ वर्क. कारण की प्रोजेक्ट तर काही पण असू शकतो तुमच्याकडे, कमर्शियल असेल, रेसिडेन्शियल असेल, इरिगेशन कॅनल असेल, ब्रिजेस असेल, रोड्स असेल, हायवे असतील, ह्या सगळ्यांचे स्पेसिफिकेशन वेगवेगळे येतील. म्हणून स्पेसिफिकेशन प्रत्येक कंडिशनला चेंज होत जाईल. सो स्पेसिफिकेशन डिपेंड करते नेचर ऑफ वर्कवर, कोणत्या टाईपचं नेचर ऑफ वर्क आहे. त्यानंतर त्याचा पर्पज काय, पर्पज काय. सपोज टू बी दॅट स्पेसिफिकेशन मी एक रेसिडेन्शियल पर्पजसाठी दिलं आणि मला डिझाईन करायची ती वॉटर टँक, नाही चालणार ना. स्पेसिफिकेशन डिझाईन रेसिडेन्शियल पर्पजसाठी वॉटर टँकचं स्पेसिफिकेशन इकडे चालणार नाही. सो दॅट ह्या गोष्टी कन्फ्यूज नको व्हायला, म्हणून त्याचं कशावर डिपेंड करेल, त्याचा पर्पज काय त्यावर डिपेंड करतं. त्यानंतर सेकंड, अवेलेबिलिटी ऑफ मटेरियल. अवेलेबिलिटी ऑफ मटेरियल अँड क्वालिटी, यावर पण डिपेंड करतं, लक्षात घ्या. ओके, सो मटेरियल किती फास्ट अवेलेबल होऊ शकतं, कसं होऊ शकतं, त्याची क्वालिटी कशी राहणार आहे, हे सुद्धा कशावर डिपेंड करतं, स्पेसिफिकेशनवर डिपेंड करतं. ओके, नेक्स्ट अल्टिमेटली एक शब्द सांगायचा झाला की कॉस्ट ऑफ प्रोजेक्ट ऑल्सो डिपेंड्स ऑन स्पेसिफिकेशन ऑफ वर्क. ओके, स्पेसिफिकेशन ऑफ वर्क वर काय करतं, कॉस्ट सुद्धा डिपेंड करतं. बिकॉज which type of material we are going to use is ultimately affect on the cost of the project. Got it? सो काय होतं की तुम्ही कोणत्या टाईपचे मटेरियल यूज करताय, कशी यूज करताय, हे सर्व काय करतं डिरेक्टली कॉस्ट ऑफ प्रोजेक्टवर काय करतंय, डिपेंड करतंय. आज थोडा व्हॉल्यूम पण लो आहे आणि थोडंसं कंडिशन लो आहे, आज तब्येत पण बरोबर नाहीये. ओके, त्यामुळे सो दॅट लेट्स सी. सो कॉस्ट ऑफ प्रोजेक्ट इज अ cost of project also depend upon the specification of work. Got it? चलो नेक्स्ट आगे बढ़ते हैं. नाउ लेट्स सी द कंडिशन, की ह्या सगळ्या कंडिशन मध्ये काय स्पेसिफिकेशन कुठे कुठे आपण यूज करतोय, कशासाठी यूज करतोय. आता नेक्स्ट पर्पजेस काय याचे, की याचा पर्पज काय, लक्षात घ्या की पर्पजेस ऑफ स्पेसिफिकेशन. व्हॉट आर द पर्पजेस. ठीक आहे ना, की होऊ शकतं की पेपरमध्ये विचारू शकतात दी स्पेसिफिकेशनचा एखादा पर्पज येईल आणि बाकी अदर साईडचे पर्पज येतील आणि त्यामधलं पर्पज फॉर द स्पेसिफिकेशन करेक्ट कोणता आहे ते विचारतील. सो लेट्स सी द पर्पजेस काय असू शकतात, तर ते लक्षात घ्या. पर्पजेस जे आहेत तर त्यामध्ये पहिलं काय, इट गिव्स रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन required information regarding quantity as well quality of material. बरोबर आहे, ऑफ मटेरियल. काय होतं की स्पेसिफिकेशन काय येतं की which type of project we are going to specify, and on that condition we are depending regarding the quantity and quality of material. पहिला सगळ्यात इम्पॉर्टंट कंडिशन काय की स्पेसिफिकेशनचे पर्पजेस काय, काय पर्पजसाठी आपण यूज करतो. सगळ्यात इम्पॉर्टंट कोणतं मटेरियल किती क्वांटिटीमध्ये आणि त्याच्या कोणत्या क्वालिटीमध्ये ते अवेलेबल करून द्यायचं आहे हे कोणावर डिपेंड करतं, स्पेसिफिकेशनवर. समजत आहे. त्यानंतर जी काही नेक्स्ट कंडिशन आहे ती बघा. सेकंड जर का बघायचं झालं तर आहे सेकंड फॉर द एक्झिक्युशन ऑफ वर्क, किंवा सुपरवायझिंग द वर्क, सुपरवायझिंग पर्पज. सुपरवायझिंग पर्पज साठी सुद्धा काय करतो आपण स्पेसिफिकेशनचा यूज करतो. सेकंड थिंग की पर्पज आपण स्पेसिफाईडच का करायला पाहिजे किंवा कशासाठी यूज करतो स्पेसिफिकेशन, बिकॉज दी स्पेसिफिकेशन नेव्हर शोन इन अ ड्रॉइंग. ज्या गोष्टी आपण ड्रॉइंग मध्ये शो करू शकत नाही त्या आपण स्पेसिफिकेशन मध्ये काय करू शकतो, इन्क्लूड करू शकतो. बघा जसं की ड्रॉइंग मध्ये किंवा डिझाईन करताना आपण मटेरियल नाही शो करू शकत, बरोबर आहे ना, कधीच प्लॅनिंग मध्ये मटेरियल शो नाही करू शकणार. सो दॅट आपण त्या गोष्टी काय करतो स्पेसिफिकेशन मध्ये काय करतो, इन्क्लूड करून घेतो.
so that the purpose is काय तर it gives the information regarding the quantity and quality. Second, for the execution of work specification is required, and for the supervising the any kind of project त्यासाठी सुद्धा तुम्हाला काय स्पेसिफिकेशनची गरज पडते. सो दीज आर दी सम पार्ट ऑफ द स्पेसिफिकेशन. ओके, यानंतर काय की स्पेसिफिकेशन करताना कोणत्या कंडिशन मध्ये करायला पाहिजे, कोणत्या टाइप मध्ये करायला पाहिजे ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे. सो बघा, स्पेसिफिकेशनचे बेसिकली दोन टाइप आहे. ओके, पहिला जो टाइप आहे त्याला म्हणतो आपण जनरल स्पेसिफिकेशन, त्याला दुसऱ्या लँग्वेज मध्ये म्हटलं जातं ब्रीफ स्पेसिफिकेशन. लक्षात ठेवा, पहिला जो टाइप आहे त्यालाच आपण म्हणतो जनरल स्पेसिफिकेशन किंवा ब्रीफ स्पेसिफिकेशन, आणि सेकंड जो आहे तो आहे डिटेल्ड स्पेसिफिकेशन. सेकंड जो टाइप आहे तो कोणता आहे, डिटेल्ड स्पेसिफिकेशन. आता बघा, ज्या वेळेला आपण जनरल स्पेसिफिकेशन किंवा ब्रीफ स्पेसिफिकेशन विषयी बघणार आहोत तर काय सिंपल जनरल किंवा ब्रीफ स्पेसिफिकेशन आपण कशाला म्हणतो की जिथे आपण सिंपल स्टडी करणार आहोत एखाद्या प्रोजेक्ट विषयी. सिंपल स्टडी इज नथिंग बट we should have some kind of information regarding the material, regarding the project, regarding the labor, regarding etc etc, just general information. त्याला म्हणतो आपण जनरल स्पेसिफिकेशन. बट इफ यू थिंक अबाउट द डिटेल स्पेसिफिकेशन, जर का तुम्ही डिटेल स्पेसिफिकेशनचा विचार करत असाल तर डिटेल स्पेसिफिकेशन मध्ये आपण काय करतो की प्रत्येक पार्ट मध्ये प्रत्येक एका आयटमसाठी आपण ब्रीफली जाऊन स्टडी करतो, एकदम पॉइंटला स्टडी करतो, आणि त्याचं जे स्पेसिफिकेशन आपण करेक्ट करतोय त्याला म्हणतो आपण डिटेल स्पेसिफिकेशन. सो लेट्स सी द नेक्स्ट टाइप्स ऑफ स्पेसिफिकेशन. नाउ लेट्स सी द नेक्स्ट इज नथिंग बट द टाइप्स ऑफ स्पेसिफिकेशन. सो जसं मी सांगितलंय तुम्हाला की दोन टाइप आहे, काही जनरल स्पेसिफिकेशन आपण त्याला ब्रीफ स्पेसिफिकेशन म्हणूया, आणि सेकंड आहे डिटेल स्पेसिफिकेशन. आता काही वेळेला कन्फ्युज काय होतो की जनरल स्पेसिफिकेशन आणि ब्रीफ स्पेसिफिकेशन मध्ये काय गोड करतात की ब्रीफ आपण डिटेल मध्ये अजून करतो, तर असं नाही होत. ओके, ब्रीफ आपण काय करतो जनरलचा पार्ट म्हणून अजून करत असतो. लक्षात ठेवा, जनरल स्पेसिफिकेशन काय हे काय एका शॉर्ट डिस्क्रिप्शन आहे एखाद्या पर्टिक्युलर आयटमचं, मटेरियलचं, क्वालिटीचं काय की शॉर्ट डिस्क्रिप्शन आहे. सो इट इज द शॉर्ट डिस्क्रिप्शन ऑफ अ डिफरंट पार्ट्स ऑफ वर्क सच एज मटेरियल, प्रपोर्शन, क्वालिटीज अँड इटीसी. ओके, एकदम सिंपल पद्धतीचं जे डिस्क्रिप्शन आहे जस्ट फॉर द रफ आयडिया. सेकंड इज नथिंग बट इट गिव्स द जनरल आयडिया ऑफ अ वर्क युजफुल फॉर प्रिपेरिंग अन एस्टिमेट. आता काय होतं की स्पेसिफिकेशन तुम्हाला जर का नॉर्मली जनरल कंडिशन मध्ये जर का समजलं तर तुम्ही काय करू शकता की तुम्हाला एक त्यामध्ये काय होईल की त्यामध्ये तुम्हाला एक रफ आयडिया मिळून जाईल की स्पेसिफिकेशन कोणत्या युजफुल पर्पज साठी आपण यूज करणार आहोत. सेकंड थिंग काय की त्याचं इस्टिमेट किंवा अप्रॉक्सिमेट इस्टिमेट, स्पेशली इथे लक्षात घ्या, हा जो इस्टिमेटचा जो फंडा आहे हा अप्रॉक्सिमेट इस्टिमेटचा आहे. ओके, अप्रॉक्सिमेट इस्टिमेट कोणतं आहे, अप्रॉक्सिमेट इस्टिमेट किती असायला पाहिजे किंवा किती असू शकतं हे तुम्हाला काय होईल तिथे क्लिअर होऊन जाईल. सो हा झाला स्पेसिफिकेशनचा पहिला पार्ट. सेकंड काय, सेकंड आहे डिटेल स्पेसिफिकेशन. सेकंड काय डिटेल स्पेसिफिकेशन. तर ज्या वेळेला आपण डिटेल स्पेसिफिकेशनचा काय करतोय की स्टडी करायला लागू त्यावेळेला डिटेल स्पेसिफिकेशन काय की प्रत्येक एका पार्टचा मोस्टली काय केलं जातं डिटेल स्पेसिफिकेशन मध्ये जो ऑर्डर आहे जसं की पहिलं प्लॉट क्लिअरिंग, त्यानंतर साईट क्लिअर झाल्यानंतर एक्सकॅव्हेशन, त्यानंतर बेड, त्यानंतर प्लिंथ, UCR, जे काही ऑर्डर जो आहे आपल्या कन्स्ट्रक्शनचा त्या ऑर्डर मध्ये आपण काय करतो स्पेसिफिकेशन कॅरीड आउट करतो. म्हणून मी काय लिहिले बघा, डिटेल स्पेसिफिकेशन ऑफ अ डिफरंट आयटम ऑफ अ वर्क आर प्रिपेअर्ड सेपरेटली. प्रत्येक एका आयटमचं सेपरेटली आपण काय करतो स्पेसिफिकेशन लिहितो प्रत्येक गोष्टीसाठी, मग फ्रॉम द स्टार्ट टू द एंड, ओके. सेकंड थिंग, इट इंडिकेट व्हॉट वर्क शुड बी अँड हाऊ इट विल बी गेट एक्झिक्युटेड. सेकंड थिंग काय की स्पेसिफिकेशन काय करतं त्यामध्ये क्लिअरली इंडिकेशन देतं की कोणतं काम कधी करायला पाहिजे आणि कोणत्या फॉर्म मध्ये त्याला एक्झिक्यूट करायला पाहिजे. थर्ड, डिटेल स्पेसिफिकेशन आर अरेंज ॲज पर ॲज पॉसिबल इन द सिक्वेन्स ऑफ ऑर्डर ऑफ वर्क इज टू बी कॅरीड आउट. ओके, की जो सिक्वेन्स आहे पहिला तो स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट टू द लास्ट, हा जो काही सिक्वेन्स आपण कॅरीड आउट करणार आहे त्याच फॉर्मॅटमध्ये आपण काय करतो स्पेसिफिकेशन लिहितो. अँड लास्ट काय, द डिटेल स्पेसिफिकेशन मोस्टली यूज फॉर द एक्झिक्युशन ऑफ पर्पज. काय होतं की तुम्हाला जनरल पर्पज मध्ये किंवा जनरल स्पेसिफिकेशन मध्ये काय की सिंपल एक आयडिया मिळून जाते की वर्क कसं आहे, कोणतं आहे, कधी एक्झिक्यूट करायला पाहिजे, कशासाठी एक्झिक्यूट करायला पाहिजे, हे सगळी रफ आयडिया तिथे मिळेल. पण ॲट द टाइम ऑफ एक्झिक्युशन वी शुड नो दॅट
हाऊ टू एक्झिक्यूट द वर्क and on the basis of which type of specification we have to execute the work is depend upon the detailed specification. जसं की फॉर एन एक्झाम्पल झालंय तर यामध्ये काय की प्रत्येक एका गोष्टीचं एक डिटेल स्पेसिफिकेशन केलं जाईल ऑर्डरमध्ये. जसं की पीसीसी बेड टाकायचं आहे तर ते काय करतील की M20चा पीसीसी बेड टाकायचा आहे तर तिथे मेन्शन केलं जाईल की कॉन्क्रीट इन फाउंडेशन ऑफ M20 ग्रेड शुड बी लेड इन द लेअर ऑफ थिकनेस अँड नॉट एक्सीड दॅन 20 सेंटीमीटर. स्पेसिफाईड केली प्रत्येक एक गोष्ट डिटेलमध्ये की सिमेंट तुम्हाला कॉन्क्रीटचा लेअर टाकायचा आहे M20चा, पण ती लेअर टाकल्यानंतर त्याची जी काही थिकनेस आहे ती 20 सेंटीमीटरपेक्षा जास्त पण नसायला पाहिजे. हे जरा स्पेसिफिकेशन. सेकंड पॉईंट यामधला काय राहील की आफ्टर द 7 days आफ्टर द कम्प्लिशन ऑफ कॉन्क्रीट इट शुड बी वेट ॲटलिस्ट 7 days. आपल्याला किती दिवस वाट पाहायला पाहिजे कमीत कमी क्युरिंग प्रोसिजरसाठी 7 days. हे प्रत्येक गोष्ट काय ते स्पेसिफाईड करतील, प्रत्येक एक गोष्ट स्पेसिफाईड करतील. आणि हा जो फंडा होता तो होता पूर्ण स्पेसिफिकेशनचा. ओके, तर इथे छोटासा एक पार्ट होता स्पेसिफिकेशनचा जो इथे कव्हर केलाय. यानंतरचा जो नेक्स्ट टॉपिक राहील आपला तो राहील रेट अनालिसिस. ओके, आणि खूप इम्पॉर्टंट आहे आणि मोस्टली क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे ना. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय करू रेट अनालिसिस बघूया. तोपर्यंत थँक्यू सो मच.